हेच आहे. अगदी चांगल्या वातावरणात रेनी सीझन क्रिकेट आहे आणि अगदी त्या पावसाच्या सरी त्या बरसत असताना आपण आज सकाळपासूनच पाहतोय गुरुपौर्णिमा आणि पाऊस हे एक जुनं नातं आहे. जेव्हा जेव्हा गुरुपौर्णिमेची उत्सव असतो त्या त्या वेळेस पाऊस हा आपल्याला पाहिलाच मिळतो आणि आज तो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं जे स्थान आहे ते गुरुचं स्थान आहे आणि त्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा असतील. कारण प्रत्येकाला मोठं होत असताना जे गायडन्स असेल किंवा जे काही असेल ते गुरुकडनंच शिकायला मिळतं. उद्याच्या ज्या मॅचेस आहेत त्याबद्दल थोडंसं बोलूया. कारण उद्या जर आपण पाहिलं तर खुला गट आणि खुला गटमध्ये आपल्याला जे नेहमीच सातत्यानं खुल्या गटामध्ये ओपन क्रिकेटचं जे क्रिकेट होतं मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये जे संघ पाहायला मिळतात ज्यामध्ये TWJ डॉमिनेटर हा संघ उद्या खेळताना पाहायला मिळेल. ताई पॅकर्स सारखा संघ पाहायला मिळेल. MS11 तारापूर, JR स्पोर्ट्स, पालघर स्पोर्ट्स क्लब, NSP स्पोर्ट्स आणि यास्मिन स्टार हे संघ उद्या इन ॲक्शन खेळताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. वैतरणा बॉईज आपला अतिरिक्त खेळाडू अजूनपर्यंत आमच्या समालोचक कक्षामध्ये पोहोचलेला नाहीये. या गोष्टीची नोंद ठेवा. एक्स्ट्रा इथपर्यंत पोहोचवायच्या मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. पहिला बॉल त्यावर सुटली बॅट. बॉल चाललाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जोपर्यंत तिथं फील्ड केला एक सिंगल इथे धाफलकावर अधोरेखित होईल आणि एकेरी सिंगलनं धाफलकाचा श्री गणेशा तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली एक धाफलकावर अधोरेखित झाली आहे. सलामीची जोडी किसन आणि मदन ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर किसननं आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि मदन याला स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता आणलंय. अंकुश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याला अंकुश लावावा लागेल. इथे पहिला बॉल आपल्या इनिंगचा फेस करत असताना बॉल स्टॉप झाला. एक रन तर इथे जरूर मिळेल. दुसरी करता कॉल असेल का? मात्र तिथे संयमानं क्रिकेट ते महत्वाचं आहे. कारण सुरुवातीच्या काळात रनआउटची विकेट फेकणं ते तुमच्या टीमला धोकादायक स्थितीकडे नेऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं अगदी योग्य निर्णय तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक या धावसंख्येवर समाधान मानलं. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर सिंगलनं त्यांनी दोघांनीही आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. पुन्हा एकदा तेच चित्र त्याच पद्धतीचं बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉट. दोन वेळेस जर आपण पाहिलं तर बॅट सुटली आहे फलंदाजीच्या हातामधनं आणि त्यामुळेच यावेळेस ग्लोव्ज मागवलेत. रबर बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जेव्हा पावसाच्या सरी बरसतात तेव्हा तुमच्या हातामध्ये ग्लोव्ज असणं ग्रिप करता खूप गरजेचं आहे. आणि इथे हातामध्ये ग्लोव्ज नाहीये त्यामुळे दोन बॉल आपण असं म्हणू की वेस्टेज गेलेत जे बॅटमध्ये आले नाही. बॅट सुटल्या कारणानं त्यांचा बॅटचा आणि त्या बॉलचा कनेक्शन ते योग्यतेने होऊ शकलं नाही. 3 चेंडू अंकुशनं अक्षरशः अंकुश लावला या धावफलकाला. कारण पहिल्या 3 बॉलवर त्यानं धावा खर्च केल्यात त्या फक्त 2. अंकुश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना चेंडू क्रमांक 4 समोर फलंदाजी करण्याकरता फलंदाज किसन. यावेळी चेंडूला फक्त पाहिलंय सोडून दिलंय. मात्र पंच ही जसे उभे होते त्याच पोझिशन मध्ये उभे आहेत त्यामुळे इथे आमच्या गुणलेखकाकडनं एक निर्धाव चेंडू तो गणला जाईल. 4 चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या 2. यावेळेस मात्र बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जास्त उंची लांबी कमी क्षेत्ररक्षकाचा जजमेंट ते तिथे थोडंसं चुकलंय आणि त्याचाच फायदा. 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्यात. जीवनदान मिळालंय ते महत्वाचं आहे. कारण तब्बल 4 खेळाडू त्या बॉलला कलेक्ट करण्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचले होते. मात्र चौघांच्या अगदी मधोमध हा बॉल पडलाय आणि जीवनदानाबरोबर 2 रन्सही मिळाल्यात. ज्या 2 रनच्या मदतीनं धावसंख्या 4 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1चं प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ तदनंतर 4 धावा. शेवटचा बॉल तो फलंदाजाला मिस करतोय वेगानं. यावेळेस बॉलला थोडंसं खाली राहत असताना घेऊन गेला विकेटच्या मागे. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस ओनली 4.
4 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. मात्र येणारी 4 षटकं आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला वेगानं धावा घ्याव्या लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण हे टेनिस बॉल क्रिकेट नाही आहे, हे रबर बॉल क्रिकेट आहे. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला एक मोठीच धावसंख्या तुमच्या बचावाकरता उभी करावी लागते, कारण मोठ्या धावसंख्येनंच तुम्ही वाचू शकता. छोट्या धावसंख्येबरोबर वाचणं यामध्ये खूप कठीण आहे. म्हणजे तुम्ही 10 पैकी एखादी मॅच या रबर बॉलमध्ये लो स्कोरिंगवर जिंकू शकता, कारण एकदा की बॉल बॅटला स्पर्श झाला की यामध्ये तो षटकाराच्या बाहेरच मिळतो. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. ऑनसाईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगलमध्ये इथे बॉल कन्वर्ट झाला. एक वर समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावर. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये आदर्श फणसपाडा आणि त्रिशिका 11 वैतीपाडा अशा 2 टीम मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व आहे या मॅच मध्ये जर आपण पाहिली, कारण अचूक टप्पा ठेवलाय आणि अचूक टप्प्याबरोबर चांगल्या लाईननं गोलंदाजी होतीये, त्यामुळे निर्धाव चेंडू ते आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेचा बॉल, मात्र यावेळेस त्या बॉलला योग्य त्यानं पिक केलं आणि पाठवून दिलं त्याला सीमारेषा पार. षटकार आलाय लेट पण थेट. हा षटकार, या षटकारानं धावसंख्या ही पुढे सरकते आणि डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते. 11 ऑन बोर्ड 11. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 11 आहे. मागच्या 3-4 दिवसापासून जर आपण पाहिलं तर कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा हा थरार तुम्हाला वेडीच्या या मैदानावर पाहायला मिळतोय. SP बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून आपण हा रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम अनुभवतोय. यावेळेस चांगला बॉल, एक चुकी झाली होती ज्यावर षटकार आला होता, मात्र त्या षटकारानंतर स्वतःला सावरणं किंवा गोलंदाजीला चांगलं कमबॅक करून देणं ही एक कामगिरी त्याला करायची होती. आणि नयनला जर आपण पाहिलं तर अगदी नयनरम्य असं म्हणू शकतो त्याच्या गोलंदाजीला आपण. त्यानंतरचे बॉल, मात्र यावेळेस बॉलला उडवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, फेकून दिलं समोरच्या बाजूनं, सीमारेषा पार. षटकारा करता 6.
या षटकारांना धावफलक 30 या आकड्यावर अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सलग 3 बॉलवर 3 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेत. आपल्या वैयक्तिक डावामध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा जो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावर बॅटची कडा त्यानंतर विकेटच्या मागे गेलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला तिथे स्टॉप केलं एक सिंगल अधोरेखित होईल. एक सिंगलच्या मदतीनं षटक समाप्तीला आलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 रन्स आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात आल्या 13 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येची बरोबर लयलूट झाली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 17 आणि या 17 धावसंख्येच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच धावफलकावर 34 धावा लागल्यात. येणारी 12 बॉल कशा पद्धतीचा खेळ असेल आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करू. जाऊया डीजे कुंदनकडे. बाहेर वाईटचा इशारा. रोहित वैती आपल्याला संपर्क साधायचा आहे. आपलं जे कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं ते स्वीकारण्याकरता आपल्याला इथे यायचंय. 444 बॉईज अचोळे विशाल पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलंय आपल्याकरता. हा बॉल पुन्हा एकदा पंच हातवारे करताना पाहायला मिळतात. इशारा येतोय आम्हाला अतिरिक्त बॉलचा. सलगचे 2 बॉल इथे आलेत वाईटच्या स्वरूपानं, ज्यामुळे धावसंख्या 36. अभिषेक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर थोडीशी दिशा त्याची भरकटलेली आपल्याला जरूर पाहायला मिळाली. यावेळेस चांगला बॉल आहे. यावेळेस फलंदाजाला बीट करतोय, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय. एकंदर पहिला बॉल आहे. पहिले 2 बॉल वाईड आल्यानंतर पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि तदनंतर विकेटच्या मागे बॉलला स्टॉप करणं कठीण आहे. पहिल्या टप्प्यानंतर बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. आलाय चौकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक चिकी सिंगल ती घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचाची मदत इथे जरूर घेतली गेली आहे. काही सिंगल कंप्लीट आहे की नाही हे आमचे तिसरे पंच जरूर चेक करतील. 444 बॉईज अचोळे विशाल जयराम पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय आणि ते आपण इथे वितरित करणार आहोत. नॉट आउट असा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. लेगबाईच्या स्वरूपाने 1 रन इथे ऍड होईल. 1 रनच्या मदतीनं 41 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 3 चेंडू नंतर 41, 41 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय, कारण पावसाच्या सरी बरसत असताना षटकार चौकार खेचणं थोडंसं कठीण आहे. मात्र या पावसाच्या सरी बरसत असताना याआधी रोहितनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती ती काबिले तारीफ होती आणि सध्या मैदानामध्ये तशाच पद्धतीची बॅटिंग किसनकडनंही आपल्याला पाहायला मिळते. मदन त्याच्या साथीनं मैदानामध्ये आहे, जो यावेळी स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. इथनं पुढे 9 बॉल शिल्लक आहेत. या 9 बॉल मध्ये किमान 4 षटकार ते खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा विकेटच्या मागे चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक वेष्टरक्षकानं प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलं. त्यानंतर 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आहे, वेगानं 2 धावा इथे जोडल्या गेल्या. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न नाहीये. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकंदर 43-43 वर. रबर बॉल क्रिकेट आपल्या सर्वांनाच एन्जॉय करायला मिळतंय SP बॉईजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाखभर रुपयाच्या रबर बॉलच्या स्पर्धा या दुर्मिळ आहेत आणि या लाख रुपयाची
पारितोषिक असणारी ही स्पर्धा जी नेहमीच सन्माननीय शुभमजी पाध्ये SP बॉईज यांच्या माध्यमातून बाईचा इशारा आलाय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 5 चेंडूचा खेळ तदनंतर 44 धावा राफलकावर आहेत वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धाव इथे मिळते ज्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते येते 45 45 रन्स ऑन बोर्ड शेवटचा बॉल आहे आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे विकेटचं पतन होईल पारितोषिक वितरित होत असताना आपल्याला पाहायला मिळते 444 कॅमेरामन आपल्याला रोहित वैती याच्याकरता हे पारितोषिक आहे ज्याने आक्रमकतेने बॅटिंग केली किसन इथे बाद झालाय मात्र बाद होण्यापूर्वी चांगली बॅटिंग किसनने केली मैदानामध्ये धावसंख्येला खूप चांगल्या पद्धतीने उभं केलं शेवटचं षटक अंतिम षटक ते प्रगतीपथावर येत आहे आणि या अंतिम षटकाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर न पूर्णत्वाला नेण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज विकी बघूया विकी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये फलंदाजाला काय शांत ठेवणं त्याला शक्य होईल कारण पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे गोलंदाजाला थोडासा बेनिफिट जरूर आहे मात्र फलंदाज आपल्या गुणवत्तेनं इथे एक चांगली टोटल जरूर उभी करू शकतो यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला बिटवीन द गॅप खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत वेगाने आला दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि सुरक्षिततेनं या 2 तर मिळतील आणखी मिळण्याची शक्यता आहे इथे 3 कंप्लीट झाल्यात काय चौथ्या रन्स करता येतील दोन्ही खेळाडू आणि चौथ्या धावेकरता येत असताना इथे मिळालीये का हा प्रश्न आहे आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली गेली आहे चौथी धाव कंप्लीट करत असताना काय इथे विकेट गेली आहे का हे तपासलं जाईल अगदी क्लोज आहे त्यामुळे तिसऱ्या पंचांनाही थोडीशी वेळ लागतो इथे OUT बॅटर आउट फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल इथे विकेट येते चौथ्या धावेला बाद झालाय 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 धावा दाफलकावर आहेत नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय विजय आलाय नवीन बॅटर अगदी विजयाच्या दृष्टीने त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली टोटल उभी करावी लागेल 5 बॉल शिल्लक आहेत विजय आलाय नवीन फलंदाज बघूया येणाऱ्या 5
बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 5 बॉल मध्ये काय आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल. यावेळेस मात्र आल्या एक चांगला प्रहार बॉलला उडवून फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिले तर 54 धावा धाफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एक विजयाची टोटल काय धाफलकावर उभी करतोय का याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. पुढचा बॉल हा बॉल फक्त पाहिलाय सोडून दिलाय पंचांच्या दृष्टीने इट्स अ फेअर. हा चांगला बॉल आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 3 बॉल कशा पद्धतीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. इथे षटकार येतील की स्टॉप केलं जाईल. बॉलला बोटा फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत आहे आणि सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. षटकाची उद्घोषणा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 5 अशोक बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार मारल्यानंतर 2 बॉल या खेळाडूकडनं तिथे निर्धाव गेलेत जे थोडंसं धोकादायक आहे. कारण अंतिमच्या षटकात तुमच्याकडनं एखादा षटकार आला तर नंतर त्या इनिंगला मोठं करण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही जर या पद्धतीची हाराकिरी केली तर मग टीम अडचणीमध्ये येऊ शकते. आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर 54 या आकड्यावर स्थिर आहे टीम. वैतरणा बॉईज सध्या फलंदाजी करत असताना 2 विभागातल्या काही टीम्स 12 टीम्स आज खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. एक वैतरणा विभागामधनं 6 टीम्स पाहतोय आणि डोंगरे खार्डी त्या परिसरातनं आपल्याला 6 टीम्स पाहायला मिळतात. या दरम्यान बॉल विकेटच्या मागे वेगानं चालला होता. तिथे अगदी चांगली फिल्डिंग त्यानंतर तेवढा चांगला रिटर्न. आणि यावेळेस यष्टीरक्षक संध्याकाळी घरी गेल्यावर आयोडेक्सची गरज 100% लागणारच. 100%. अगदी वेगानं बॉल पर्यंत धावत होता. मात्र अखेरच्या क्षणी एखादा फुटबॉल हवेमध्ये उडावा तसा पाय घसरून हा क्षेत्ररक्षक हवेमध्ये उडाला आणि त्यानंतर जमिनीवर आदळताना पाहायला मिळाला. मात्र शेवटचा बॉल तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेकरता कॉल आहे. जोपर्यंत फेकी येते 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या आणि तिसऱ्या धावेकरता आले 3 धावा तिथे सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. या 3 धावांनी जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 50. $59 ऑन बोर्ड 60 टू विन. 60 धावा विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. या 60 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते पाहण्याआधी आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे आदर्श 11 फणसपाडा हा संघ त्रिशिका 11 वैतीपाडाच्या विपक्षामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श 11 फणसपाडा आणि त्रिशिका 11 वैतीपाडा आपण या नाणेफेक करण्याकरता मुख्य मंचाच्या समोर आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. तिथे नाणेफेक केली जाईल आणि जेव्हा प्रत्यक्षात या दुसऱ्या इनिंगला उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपल्या सोबत हिंदीमध्ये पुनश्च एकदा आपल्याला रिझवण्याकरता आपल्यासोबत जॉईंट होतील प्रशांत जाधवडे.
पालघर जिल्ह्यात खूप कमी होतात आणि एस पी पॉईंटची ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा कशी वाटते? या स्पर्धेची आम्ही वाट बघतोय, कारण की आम्ही गेल्या वर्षी खेळला नाही, त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्ही पण खेळलो नाही, म्हणजे या स्पर्धेची खूप वाट बघतोय. शुभेच्छा असतील तुला. टॉस हरलाय, वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. काय आज पहिल्यांदा बॅटिंगच केली असते? बॅटिंगच केली असते आम्ही. मनाजोगं मिळत आहे, बॅटिंग येते. तुझी प्रॅक्टिस कशी सुरू आहे आणि तुमच्याकडे ग्राउंड आहे का, तसं रेनी सीझनला प्रॅक्टिस करू शकतो? हो, सेम आमच्याकडे असंच ग्राउंड आहे. प्रॅक्टिस सुरू आहे. हो, प्रॅक्टिस. विकी और पहली गेंद काफी लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा। हल्की सी बूंदाबांदी चल रही है मैदान के अंदर आणि रोहिदास पाटील टायगर आमच्या बरोबर आहेत. अजय पाटील यावेळेला समालोचन कक्षामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये. तर गेले 3-4 दिवसाचं जर आपण बघितलं तर पावसाने देखील जबरदस्त बॅटिंग केली. म्हणजे ती फक्त पालघरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कोसळतोय. लेगबाईचा इशारा पंचांचा झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कोसळदार आहे. मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय. खरं तर शुभम पाध्ये स्पर्धा आणि पाऊस तितकंसं म्हणजे फारसा पाऊस आम्हाला कधी त्रास दिलेला नाही आहे, पण यावर्षी पावसाने पण मनावर घेतलं आहे. सगळ्यांना आनंद झाला आहे तर मी का नको, मी पण तुमच्याबरोबर इथे एन्जॉय करण्याकरता. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी करत असताना राकेश पॉईंटच्या दिशेने चेंडू आला. कव्हरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतो आणि पुन्हा एकदा किती खेळाडू पडले आणि किती खेळाडू इथं घडले, पण आमचे काय नाही बिघडले, कारण आत्तापर्यंत आपण बघितलं तर कोणताही खेळाडू जखमी झालेला नाही आहे. विकेट खूप चांगली आहे. जणू काही हिरवी चादर, हिरवा शालू नेसलेली विकेट आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. धापलका धाबात 4 आहेत. विकी आणि सिंहाची जोडी मैदानावरती. सामना अत्यंत महत्त्वाचा, प्रतिष्ठा पडायला लागेल यात काही शंका नाही आहे. अकुटा पदा चेंडू ऑन साईडला स्कोरिंगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, फायलिंगमध्ये क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चेंडूवरती नजर हटवली आहे आणि त्यामुळे जिथे कॅच व्हायला पाहिजे होतं तिथे कॅच झालं नाही आहे. नशिबाची साथ बॅटरला मिळते. सुहास व्यक्तिगत 3 धावसंख्येवरती खेळतोय. विकीनं मात्र अजूनही आपलं खातं खोललं नाही आहे. धापल का धाबा 19-5. पहिला वाईट बॉल, त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर आपण चौथा चेंडू पाहिला त्यावरती आलेली एकेरी धाव. यानंतर होणारा सामन्याकरता दोन्ही संघांना विनंती आहे फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. आदर्श पणसपाडा टीम, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं त्रिशिका 11 वैतीपाडा. षटक क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहतोय. ऑनसाईडला लॉग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत फलंदाज विकीसाठी. पुन्हा एकदा तेज घडतंय मैदानावरती. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने यशाच्या दिशेने जाते, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. षटक क्रमांक 1 आणि 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. व्हाईट बॉल, सिंगल, डबल, एकेरी धाव, 2 डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलेले आहेत. धावपलकर धाव आहे 5. डावकुरा गोलंदाज खूप चांगले अँगल क्रिएट करतो आणि त्याचा फायदा मिळतो. सुरेख कामगिरी. पहिल्या षटकात फक्त 6 धाबा. सुंदर सुरुवात झाली वैतरणा बॉईज संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 60 धावांचा पाठलाग करत असताना युवा ग्रुपवाडी बिनबाद 6. गौतमी पाटील आणि नौशादजी बसले, त्यांची डिमांड होणार नाही असं होणारच नाही. गौतमी पाटील नौशादची निश्चितच आवडती नृत्यांगना आहे.
आणि गौतमीचे नाव घेतल्यानंतर नवशातचा चेहरा देखील खुललाय. धावपल करते धावा 6. कुटुंबाचा चेंडू फटका खूप चांगला आहे परंतु आउटफील्ड वेगवान नाही आहे मैदानावरती. मला 2 मिनिटं असं वाटतं की दहींडीचा कार्यक्रम सुरू आहे की काय. त्याच पद्धतीने तिथे आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये बघा काय घडलं होतं. खूप सुंदर फटका ऑफ्टनच्या थोडासा बाहेर उसळी घेणार चेंडू टॉप ऑफ द बॉल जाऊन अत्यंत छान पद्धतीने बघा बॅकफुटला गेले फलंदाज. शॉट करता जागा बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे काय घडलं बघा. असं वाटतं की दहींडीचाच कार्यक्रम सुरू आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू आहे. यावरती मात्र आपण बघितलं 6 धावांची मोहर लावले. अप्रतिम फटका आपला फटका 440चा झटका षटकार. सुंदर स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बढ़िया. टिप्पा खाने के बाद उछाल था लेकिन इस बार अगर देखें तो परफेक्ट मिडल ऑफ द बैट गेंद को खेल दिया. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से बिल्कुल गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी फ्लैट छक्का था ये. शानदार स्ट्रोक. अपने बॉलिंग मार्ग पर हार्दिक तैयार. इस बार आगे हैं. शॉट अच्छा है. तीर से समान छू लिया आसमान. विकी खड़े सी नातान. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. पहले बैकफुट पर एक अच्छा स्ट्रोक था. गेंद को ऑफसाइड पर खेल दिया था. उसके बाद में बिल्कुल आगे गेंद थी. स्लॉट में थी. ओवर पिच गेंद थी. उसके ऊपर बल्ले के बीचों बीच खेल दिया. शरीर का संतुलन बहुत बढ़िया था. और जब गेंद बल्ले के ऊपर आई बल्ले के लगी तब जाकर अगर देखें तो 6 की मोहर लगाई थी बल्लेबाज सुहास ने. 2 लगातार छक्के इनके बल्ले से. इस बार भी और बेहतर है. हवाई फायर. एक बार फिर बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी. अंपायर ने दी 6 रन की मंजूरी. बैक टू बैक ये तीसरा छक्का. से बल्लेबाज कर रहे खिलवाड़. अभी जो गाना बजा उसके सिंगर है अजय गायकवाड. पूर्ण पालघरमध्ये किंवा आता आपण पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तर हे गाणं फेमस आहे. अजय गायकवाड देखील प्रकाश झोतामध्ये आलेले आहेत. उंदनकडून सुंदर गाणी वाजवली जात आहेत. मैदानावरती आपण बघितलं तर 3 षटकार आतापर्यंत सुहासनं टोटवलेत. सुरू असलेला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हे उत्तर आहे परंतु मग टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू वाईट बॉलचा इशारा. चॅलेंज केले का. गोलंदाजाने चॅलेंज पण केले. ऑनफिल्ड अंपायरने निश्चितच वाईट बॉलचा इशारा केलाय. आणि आता रिव्ह्यू आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. अत्यंत महत्त्वाचा प्रतिष्ठेचा सामना. 60 धावांचा पाठलाग होतोय. धावपल करते 29 धावा 26 आहेत. वाईट बॉलचा इशारा. टीव्ही अंपायरने वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. Now score moves on 27 पर नन. एक्सलेंट बैटिंग बाय सुहास. 1 पर ओवर का इशारा हुआ. बिल्कुल हुआ है. पुल टॉस. शॉट अच्छा है. गिर गए. 2 रन देने का मौका. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गिर गए हैं. इस ओवर में रनों की बरसात हुई. बहुत अच्छी बल्लेबाजी रही है बल्लेबाज सुहास की. स्कोर अगर देख विकी इस वक्त इंपॉर्टेंट शॉट खेल रहे. बहुत अच्छी बल्लेबाजी. विकी बहुत बढ़िया बल्लेबाजी करते. एफर्टलेस बल्लेबाजी मक्खन बल्लेबाजी कर रहे. टिप ऑफ टर्म के बाद अच्छी गेंद थी गेंदबाज हार्दिक द्वारा. ओवर समाप्त हुए 2 ओवर के बाद टोटल अगर देखें तो रन संख्या 29. एक बार फिर कुंदन एक मधुर गाना सुपर हिट गाना लेके आएंगे.
जय गायकवाड यांच्या मधुर आवाजामधून ही सुंदर गाणी आपण ऐकतोय. छापा काटा हे गाणं आता तुमच्यापर्यंत पोहोचवले कुंदननं. आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा कलाकार लोकप्रिय झालेला आहे. प्रकाश जोतात आलेला आहे. महाराष्ट्रात देखील त्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे. मैदानावरती आपण पाहू शकता विकीचा बोलबाला. खूप चांगली बॅटिंग केली है राकेश. इस बार टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाती हुई घूमकर खेलना तो चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन काफी लेग स्टंप के बाहर गेंद है. सुहास नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए हैं. व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका 31. विकी के पास काबिलियत है, बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है. 3 छक्के इनके बल्ले से लगातार बैक टू बैक. सुहास ने बिल्कुल दूसरी एंड की तरफ जाके थोड़ा वो खेल जो बहुत अच्छा चल रहा है वो देखना पसंद किया है. प्रमुख गेंदबाज के तौर पर राकेश गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट आर्म राउंड विकेट. आगे आकर गेंद को खेलने का प्रयास किया गया. टेलीग्राम जल्दी मिल गया था अपना गेंदबाज को. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लेन. टिप्पा खाने के बाद विचार मिला और बल्लेबाज को क्रैम किया गया. आगे आकर खेलने की कोशिश की गई थी. बीट हुए बल्लेबाज विकी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 31. जीतने के लिए टारगेट है 60 रनों का. इस बार फाइन लेग पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं. 4 रन. वेलकम बाउंड्री विकी. हे तिसरं गाणं अजय गायकवाड यांचं आत्ता वाजलंय. हे नाणं खणखणीत वाजते. ओ, परंतु हा चेंडू खूप चांगला आहे. लेग स्टंपवरून गेला असं वाटतंय. ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर पंचांनी फेर डिलिव्हरी सांगितले, कारण ऑफ्टनच्या थोडासा बाहेर आला होता बॅट्समन विकी. ऑन साइडला फाइन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा त्याचा प्रयत्न. राकेश अपनी बॉलिंग मार्फत तैयार है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद. इस बार हवा में गेंद है. क्या गेंद बॉलिंग के बाहर जाएगी. हवाई फायर जारी है. खोल दे मेरे पंख कहता है परिंदा. अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है. शेर रॉकी दादा ब्रँड हायरन टेंबी खोडा विगावाचा रॉकी दादा ब्रँड हायरन. अरे रॉकी दादा ब्रँड हायरन ना रॉकी तुमचा ट्रेंड हायरन. ए रॉकी दादा ब्रँड हायरन रॉकी ग्रुपचा ब्रँड हायरन. कमाल का स्ट्रोक. टाइमिंग बहुत ही बेहतरीन. शरीर का संतुलन कमाल का था. सर बिल्कुल सीधा था और गेंद को कवर, एक्स्ट्रा कवर बॉडी लाइन के बाहर भेज दिया बल्लेबाज ने. चौथा छक्का विकी के बल्ले से. और स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 41. अभी भी 19 रनों की ज़रूरत है. ओवर तीसरा प्रगति पर है और 5 ओवर का ये मुकाबला. 4 गेंदों का खेल हुआ, इसका मतलब 14 गेंदों का खेल आना बाकी. 19 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए. शानदार बल्लेबाजी. युवा खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी प्रभावित किया है. अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज राकेश तैयार. और बल्ले से गेंद को खेलना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. पंकज बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए. गेंद को रोकने का प्रयास भी किया, लेकिन फिलहाल दोनों बल्लेबाज उन्हें चीती की दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 43 पर. जीतने के लिए टारगेट आपको दिया गया है 60 रनों का. 17 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए. युवा ग्रुप वाडी और वैतन्य बॉयज के बीच आज के दिन का बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल है, इसमें कोई संदेह नहीं है. और टिप्पा खाने के बाद उछालता गेंद को कहते पॉइंट पर. डगआउट से आवाज आई है, भागिए. दूसरा रन आपको बनाना है. 2 रन मुकम्मल किए गए. तीसरे के बारे में सोच रहे, लेकिन क्या तीसरा रन बनेगा? नहीं बनेगा. सुहास को बाकी कुछ काम करना नहीं, क्योंकि एक एंड पर मक्खन बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज विकी. उनका साथ निभाना है, साथ ही साथ निभाना और ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना. विकी कमाल कर रहे हैं. ओवर 3 समाप्त. 3 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 45 रन स्कोर बोर्ड पर है. पानी की जरूरत विकी के लिए, पानी की जरूरत है. मैदान के अंदर आ रहा है पानी. क्या बदलने वाली ये कहानी की जरूरत.
बाकी जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. जलपान के लिए खेळ रुका हुआ. ज्या मित्राने पाण्याची बॉटल घेऊन गेला त्या मित्राचं नाव सांगा मला. आणि तो आवाज कुठून आलाय? 12th पण आहे. किती वेगानं मित्र गेलास आणि किती वेगानं आलास परत? राहुल यांचं नाव आहे मला वाटतं. आणि ते गरज आहे. 12th मॅनची जबाबदारी आहे. इथे नावं सांगायची आहेत. योग्य वेळेला पाणी पण मैदानावरती जाणं गरजेचं आहे. फिलहाल 12 की 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक विकेट पर सुहास जो है आराम से इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. कोई हड़बड़ाहट नहीं है. विकेट ने धुआंधार बल्लेबाजी की है. विकेट चाहिए. ये मैच बचाने के लिए, डिपेंड करने के लिए बिल्कुल आपके लिए विकेट की सख्त जरूरत. शॉट अच्छा, सुंदर टाइमिंग, ग्रेट बैटिंग. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है. दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. चौका. 36 पर बल्लेबाजी करते हुए की पटकी में गेंद टप्पा खाने के बाद उछालता वाइट बॉल का इशारा बिल्कुल अंपायर कर रहे हैं. बाउंसर करने की कोशिश करते हुए बाउंसर डालने का प्रयास, लेकिन कंट्रोल नहीं है. और इसी के साथ 50 रन पूरे हुए हैं. 1 पर ओवर का इशारा किया अंपायर ने. 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. गेंदबाज विराज. ये गेंद भैया आगे डालनी है आपको. हमेशा की तरह नीतीश कदम के चेहरे पर मैं मुस्कुराहट देख रहा हूं. पंकज टीम के कप्तान हैं. अब अपने बॉलिंग के साथ चर्चा करते हुए विराज गेंदबाजी करते हुए. और ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला आज के दिन में. चैतन्य और रोहित दास पाटिल दोनों हमारे साथ जुड़े हुए हैं, क्योंकि प्रतियोगिता का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. कंट्रोल नहीं है. पंकज थोड़ा निराश रहेंगे जिस तरह से गेंदबाजों ने प्रदर्शन किया. रन तो बहुत बढ़िया थे, मतलब 60 रन आपके पास अच्छा बैंक बैलेंस था. ये कड़क शॉट. अब बारी सुहास की. पहले विकी, उसके बाद में सुहास. एक तरफ शेर, दूसरी तरफ सवा शेर. एक तरफ दैला, दूसरी तरफ दैला. है बल्ले का बाहरी किनारा. विकेट कीपर ने छलांग लगा के बिल्कुल रोकने का प्रयास किया. कैच वगैरह का प्रयास हुआ, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद थर्ड पैड की तरफ चली गई है. जीतने के लिए 60 चाहिए. स्कोरबोर्ड पर आप देखें रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 58. 2 रन चाहिए. 2 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. सुंदर बल्लेबाजी रही विकी की. प्रभावित किया इस बल्लेबाज ने. नौजवान खिलाड़ी है, युवा खिलाड़ी, प्रतिभाशाली खिलाड़ी, जिन्होंने आज धुआंधार बल्लेबाजी करते हुए गेंदबाजों को अनसेटल किया. बाहरी किनारा. 1 रन तो आपको जरूर मिलेगा. सुहास को विनिंग स्ट्रोक खेलने का मौका मिल सकता है. बेहतरीन बल्लेबाजी युवा ग्रुप वाडियो टीम की. वैतन्य बॉयज ने शुरुआत अच्छी की. शानदार बल्लेबाजी करते हुए एक अच्छा फाइटिंग टोटल था, लेकिन शुरुआत देखिए जिस तरह से राकेश का ओवर तक कमाल की गेंदबाजी, लेकिन हार्दिक के ओवर में 23 रन आए. और इसी के साथ युवा ग्रुप वाडियो टीम ने यह मुकाबला अपने नाम पर कर दिया है. कांग्रेचुलेशन. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन युवा ग्रुप वाडियो टीम. वैतन्य बॉयज हार्ड लक. ये मुकाबला समाप्त होने के बाद सीधा चलते हैं और एक बहुत बड़े घमासान की तरफ. आदर्श पणस पडा बनाम त्रिशिका 11 वैती पडा. दोन्ही संघांना विनंती आहे, चला लगेचच आपण आपापल्या डगआउटच्या दिशेने यायचंय आणि सामना सुरू होणार आहे.